नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोलंबी मसाला। मस्त असा टेस्टी लागतो हा मसाला। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आता इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलाय। याच्यामध्ये आपण जिरा घालणार आहोत। जिरा चांगला तडतडू द्यायचा आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। भरपूर असा कांदा घालायचा बारीक। कढीपत्ता आणि आपला हा जो कांदा आहे तो छान परतून घ्यायचा आहे। चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला गोल्डन ब्राउन झाला की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो सुद्धा आपण शिजू देणार आहोत। कांदा टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून शिजू देणार आहोत। आपला कांदा टोमॅटो सॉफ्ट शिजून झाला की याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट ॲड करणार आहोत। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड करणार आहोत। आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले ॲड करणार आहोत। पाव चमचा हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोलंबी घालून घेणार आहोत। ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता आपण याच्यामध्ये कोकम घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून हे आता आपण बिना पाण्याचंच असं शिजू देणार आहोत वाफेवरती। झाकण घालून शिजू द्यायचे। आता आपण झाकण काढून पाहणार आहोत आपली कोलंबी शिजली आहे की नाही ते। हे तुम्ही पाहू शकता आपली कोलंबी छान अशी शिजलेली आहे। आता तुम्ही पाहू शकता आपला कोलंबी मसाला असा तयार आहे। खूप छान लागतो हा। भाकरी किंवा चपाती किंवा भातासोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता। खूप म्हणजे खूप भन्नाट लागतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। नक्की सबस्क्राइब करा। थँक यू।